नमस्कार मित्र, जांबाचे 2 प्लॉट धरायचे आहेत, परंतु काय झालं त्यासाठी शेण उपलब्ध नव्हतं. पहिलं जे जवळपास 35-36 हायवा होतं ते पूर्ण शेणखत डाळिंबाला लागलेलं आहे. परंतु आता जांब तर धरायचा, शेणखत तर पाहिजे. मग शेणखत खरेदी केलं, परंतु कोरडं काही शेणखत मिळालं नाही. आत्ताच पावसाळा संपलेला 2 महिन्यापूर्वी, त्यासाठी शेणखत आणलेलं आहे. जांबाचा प्लॉट लेट होणे म्हणून आणलेलं शेणखत 2 दिवसापूर्वी पसरलं होतं, परंतु आणखीन त्याच्यामध्ये ओलाव आहे, शेणखत उद्या भरायचे आहेत, म्हणून हे सगळे आकस्मिक खर्च हे करावे लागतात. आता हे बघा, हे कोरडे शेणखत आमचा अंदाज चुकला पहिला की वाटलं दोन्ही पेरूला ह्याला पुरून जाईल, पेरूचा एकच प्लॉट धरायचा होता, परंतु आणखीन दुसऱ्या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे. त्या हिशोबानं आज हे शेणखत चांगलं वाळून घेणे आणि उद्या शेणखत भरण्याचा प्रोग्राम राहील. शेणखत भरणे, रासायनिक खत भरणे आणि पाणी देणे. कारण हा जांबाचा प्लॉट जो धरायचा आहे तो आता लेट होत चालला. त्याचं नियोजन 8 ते 10 दिवसांनी बिघडलेलं आहे, एकमेव शेणखतामुळे. बाकी सगळं मेंटेनन्स क्लिअर करून ठेवलेले, त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला टाकलेले. त्यासाठी आज JCB लावून शेणखत पसरवणे चालू आहे. एक दीड तासाचं प्रॅक्टिकल आहे, पण हे आकस्मिक हे करावे लागतात. त्यासाठी अशा वेळेस विचार करायचा नाही. प्लॉट कधी धरायचा, प्लॉटला उशीर झाला समजा, फुल जर उन्हात आलं तर फुलगळ होऊन जाते. हाय टेम्परेचरच्या आधी त्याची सेटिंग झाली पाहिजे. त्या हिशोबाने हे नियोजन अतिशय महत्त्वाचं असतं. कुठल्या प्लॉटचं 1 महिन्यापासून नियोजित ठेवा. आपल्याला हा प्लॉट कधी धरायचं काही नाही, त्याच्यानुसार त्याचं मग खतं भरणे वगैरे हे सगळं नियोजन करून परफेक्शनमध्ये या. म्हणजे काय होईल, तुम्हाला पाहिजे तो उद्याच तुमचा साध्य होईल. त्यासाठी आज हे शेणखत वाळून उद्या शेणखताचा प्रोग्राम भरण्याचा राहील. नमस्कार.